सोलापूरच्या या भीषण अपघातामागचं सत्य अखेर उघडकीस आलं आहे. हा अपघात होता की घातपात? 48 तासांच्या तपासानंतर समोर आलं असं एक धक्कादायक सत्य, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला साधा अपघात वाटणारी ही घटना आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. टेम्पोच्या ड्रायव्हरबद्दल समोर आलेली माहिती सगळ्यांनाच हादरवून टाकणारी आहे. मग नेमकं काय घडलं त्या दिवशी आणि या अपघातामागची दुसरी बाजू काय आहे? चला जाणून घेऊया. पंढरपूरच्या तांदुळवाडी येथे 14 जून रोजी एक भयंकर अपघात घडला. 14 प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो अचानक रस्त्यावरून घसरला आणि थेट विहिरीत कोसळला. ही बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. पण खरी भीती तेव्हा सुरू झाली जेव्हा या अपघातामागचं सत्य हळूहळू समोर येऊ लागलं. पण तब्बल 48 तासांनंतर जेव्हा या अपघाताचं खरं कारण समोर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. कालपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की हा अपघात फक्त ड्रायव्हरची चूक असेल किंवा गाडीवरील नियंत्रण सुटलं असेल. पण आज जे सत्य समोर आलं ते इतकं धक्कादायक आहे की लोक आता गाडीमध्ये बसताना देखील विचार करू लागले आहेत. ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली आणि कालपासून प्रत्येक टीव्ही चॅनलवर याच चर्चा सुरू होत्या. सर्वात आधी समोर आली ती विहिरीच्या मालकाची मुलाखत आणि त्याने सांगितलेली 4 वर्षांपूर्वीची एक रहस्यमय घटना, ज्याचा आणि या अपघाताचा थेट संबंध असल्याचं आता समोर येत आहे. पण खरी थरारक गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा त्या अपघाताच्या वेळी एक व्यक्ती त्या गाडीच्या मागे मोटरसायकलवरून येत होता. तब्बल 15 मिनिटे तो त्या गाडीचा पाठलाग करत होता आणि शेवटच्या काही सेकंदात त्याच्या डोळ्यासमोरच ती गाडी थेट विहिरीत कोसळली. क्षणाचाही विचार न करता त्याने स्वतःची मोटरसायकल रस्त्यावर टाकली आणि थेट विहिरीत उडी मारली. तोच या घटनेचा पहिला साक्षीदार ठरला. त्याने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अपघाताचं कारण पूर्णपणे वेगळंच सांगितलं होतं. पण आज जेव्हा या अपघाताची खरी बाजू समोर आली तेव्हा या घटनेमागचं सत्य ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खरं तर कालपर्यंत या अपघाताची कारणं काही वेगळीच सांगितली जात होती. अनेक नेते, आमदार, खासदार घटनास्थळी भेट देऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी देखील मृतांच्या कुटुंबियांना 5-5 लाखांची मदत जाहीर केली आणि सगळ्यांनी हा एक साधा अपघात मानून दुर्लक्ष करायला सुरुवात केली. लोकांना वाटलं ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं असेल किंवा एखादी सामान्य चूक झाली असेल. पण ही फक्त सुरुवात होती. खरं रहस्य लपलेलं होतं त्या विहिरीमध्ये आणि त्या विहिरीच्या मालकाकडे. काल पुन्हा एकदा त्या मालकाची मुलाखत समोर आली आणि त्याने सांगितलेलं सत्य ऐकून सगळेच हादरून गेले. हा अपघात होता की यामागे काही घातपात होता? त्या दिवशी नेमकं काय घडलं? शेवटच्या काही सेकंदात ड्रायव्हरसोबत काय झालं? टेम्पो विहिरीत कोसळल्यानंतर ज्या व्यक्तीने पहिली उडी मारली त्याला पाण्यात नेमकं काय दिसलं? आणि 48 तासांनंतर या घटनेची दुसरी बाजू कोणती समोर आली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. पंढरपूरच्या तांदुळवाडी या छोट्याशा गावातून ही घटना समोर आली. एक भरधाव टेम्पो अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळला. टेम्पोमध्ये 14 जण प्रवास करत होते. त्यापैकी 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला सांगितलं गेलं की चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. पण टेम्पो विहिरीत पडल्यानंतर एका धाडसी व्यक्तीने आत उडी मारून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि इथूनच या घटनेचं खरं रहस्य समोर येऊ लागलं. टेम्पो विहिरीत कोसळताच ज्या व्यक्तीने सर्वात आधी उडी मारली त्याची मुलाखत समोर आली. पण आज विहिरीच्या मालकाने सांगितलेलं सत्य या संपूर्ण घटनेचं चित्रच बदलून गेलं. एक असं रहस्य उघड झालं ज्यामुळे हा अपघात होता की काही वेगळंच हा प्रश्न पुन्हा उभा राहिला. खरं तर या घटनेची सुरुवात त्या दिवशी नाही तर 24 तास आधीच झाली होती. एक छोटंसं शांत गाव, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातलं रांजणी. चौगुले कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक एका धार्मिक प्रवासासाठी एकत्र जमले होते.
घरात आनंदाचं वातावरण होतं. लहान मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह, स्त्रिया पारंपरिक वेशात सजलेल्या आणि वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान. त्यांनी ठरवलं मसौड येथे जाऊन सिद्धनाथाचं दर्शन घ्यायचं. सिद्धनाथ या भागातील एक जागृत आणि श्रद्धेचं केंद्र. देवाच्या चरणी डोकं ठेवून सुखशांतीची प्रार्थना करण्यासाठी चौगुले कुटुंबातील 14 जण एका बंदिस्त टेम्पोमध्ये बसले. एका अशा प्रवासासाठी ज्याचा शेवट काय असेल याची कुणालाही कल्पना नव्हती. मसौड येथे त्यांनी दर्शन घेतलं. मंदिरात आरती झाली, नैवेद्य अर्पण झाला आणि आनंदाने ते पुन्हा रांजणीकडे निघाले. परतीच्या प्रवासात टेम्पोच्या मागच्या भागात लहान मुलं खेळत होती. स्त्रिया गाणी गुणगुणत होत्या. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण नियती काहीतरी वेगळंच लिहून ठेवत होती. तांदुळवाडी गावाच्या वेशीवर अवघ्या काही किलोमीटर अंतरावर मृत्यू त्यांची वाट पाहत होता. सायंकाळचे 5:30 वाजले होते. टेम्पो नौकोऱ्या गुळगुळीत रस्त्यावरून पुढे जात होता. चालकाला वाटत होतं सगळं नियंत्रणात आहे. पण पुढच्या काही सेकंदात जे घडलं त्याने सगळंच बदलून टाकलं. रस्ता पूर्णपणे सामसूम होता. म्हणूनच गाडीचा वेगही मर्यादेपेक्षा जास्त असावा असा अंदाज नंतर व्यक्त करण्यात आला. पण त्या चकचकीत सिमेंटच्या रस्त्यालाच अगदी लागून कोणतीही पूर्वसूचना नाही. ना धोक्याचा फलक, ना संरक्षक भिंत. एक खोल उघडी विहीर अंधारात शांतपणे उभी होती. गाडी वेगाने पुढे सरकत होती. पण अचानक काहीतरी बिनसलं. प्रत्यक्षदर्शींच्या मते गाडी शेवटच्या काही सेकंदात हलत होती. डावी उजवीकडे डळमळत होती. ड्रायव्हरचा ताबा सुटत चालला होता. समोर अचानक आलेली विहीर आणि वेगात धावणारी गाडी याचा अंदाज त्याला घेता आला नाही. क्षणातच चाक रस्त्यावरून घसरलं आणि कोणताही कठडा किंवा बॅरिकेड नसल्यामुळे तो प्रवाशांनी भरलेला पिकअप थेट विहिरीत कोसळला. त्या क्षणी तांदुळवाडी गावात एक प्रचंड आवाज घुमला. जणू काही मोठा स्फोट झाल्यासारखा. गाडी पाण्यात आदळताच पाण्याचा मोठा फवारा आकाशात उडाला आणि लगेचच किंचाळ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज सुरू झाला. पण या सगळ्याचा एक साक्षीदार होता. त्या पिकअपच्या अगदी मागे एक 2 व्हीलरवरून जाणारा तरुण, इरफान मुजावर. इरफान पंढरपूरजवळील पेट्रोल पंपाकडे जात होता. त्याच्या डोळ्यासमोर तो पिकअप अचानक रस्त्यावरून बाजूला गेला आणि क्षणात विहिरीत गायब झाला. क्षणाचाही विलंब न करता इरफानने गाडी थांबवली आणि थेट विहिरीत उडी मारली. पण त्याने पुढे जे पाहिलं आणि जे सांगितलं त्याने ऐकणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकवला. दुर्दैवाने त्या पिकअपच्या मागच्या बाजूला जाड कापड बांधलेलं होतं. 4ही बाजूंनी गाडी पूर्ण बंदिस्त झाली होती. जणू काही एक पिंजरा. आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. विहिरीचं पाणी खोल आणि तळाशी चिखलाचा विळखा. स्थिती अत्यंत गंभीर होती. त्याच वेळी इरफान मुजावर क्षणाचाही विचार न करता आपली गाडी रस्त्याच्या कडेला टाकून विहिरीच्या काठाकडे धावत गेला. काठावर पोहोचताच त्याच्या नजरेस एक हृदयद्रावक दृश्य पडलं. पाण्यावर तरंगत होतं एक लहान बाळ. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इरफानने थेट त्या खोल विहिरीत उडी मारली. जोरदार प्रयत्न करत त्याने त्या बाळाला पाण्याबाहेर काढलं आणि सुरक्षितपणे काठावर आणलं. तोपर्यंत गावातील काही धाडसी तरुण दोरखंडक येऊन तिथे पोहोचले होते आणि सुरू झाला जीवाच्या आकांताचा संघर्ष. विहिरीच्या अंधाऱ्या पाण्यात एक प्रकारचं महायुद्ध सुरू झालं होतं. गाडी उलटी झालेली, आत लोक अडकलेले. इरफान आणि ग्रामस्थांनी दगड मारून गाडीच्या काचा फोडल्या. मागचं जाड कापड फाडलं आणि एक एक करून प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. या जीवघेण्या बचाव कार्यामुळे 14 पैकी 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. तर 2 जणांनी स्वतःच्या जोरावर पोहून वर येण्यात यश मिळवलं. पण या सगळ्या संघर्षात काही जीव मात्र कायमचे निघून गेले. आणि इथूनच
या घटनेचं खरं रहस्य अजून गडद होत गेलं. परंतु सरकारी यंत्रणा घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास उशीर झाला. तोपर्यंत अनेकांचे प्राण हातातून निसटले होते. अखेर JCBच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. या भीषण दुर्घटनेत 7 महिला आणि एका चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाला. रांजणी गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. एका बाजूला इरफानने 6 जणांचे जीव वाचवले, पण दुसऱ्या बाजूला हा मृत्यूचा सापळा कोणी तयार केला, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. त्यानंतर सोलापूर प्रशासनाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आणि विहिरीच्या मालकाने समोर येत जे सांगितलं त्याने या संपूर्ण प्रकरणाचा चेहराच बदलून टाकला. रस्ता रुंदीकरणाच्या कामात ही विहीर भूसंपादनात गेली होती. नियमानुसार ती पूर्णपणे बुजवणं बंधनकारक होतं. मालकाने वारंवार कंत्राटदाराला विनंती केली, तक्रारी केल्या, पण पैसे वाचवण्यासाठी ही विहीर तशीच उघडी ठेवण्यात आली. नवीन रस्ता थेट त्या विहिरीच्या कडेला आणला गेला. ना संरक्षण भिंत, ना कोणताही इशारा. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 15 दिवसांपूर्वीही अशीच एक घटना घडली होती, पण त्यावेळी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणूनच आज गावकऱ्यांचा आरोप आहे की हा फक्त अपघात नाही, तर निष्काळजीपणामुळे घडलेला मृत्यूचा सापळा आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. रस्त्यावर कुठेही सुरक्षा त्रुटी दिसली तर दुर्लक्ष करू नका. ताबडतोब फोटो, व्हिडिओ काढा आणि आवाज उठा, कारण आपण जागरूक झालो नाही तर अशा घटना पुन्हा घडत राहतील. आणि शेवटी इरफानने दाखवलेलं धाडस हे खरोखर प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी अनेकांचे जीव वाचवले. तुमच्या मते या घटनेला जबाबदार कोण? कंत्राटदार की संबंधित अधिकारी? आणि दोषींवर काय कारवाई झाली पाहिजे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकजण सावध राहील. आणि अशाच सखोल बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.